नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील बातम्यांकडे वळण्याआधी एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड शहरात बंदची हाक आणि आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 4 आरोपींना सुनावली न्यायालयीन कोठडी. भोकरदन शहरात सकल मराठा समाजाकडून बंदची हाक. आता बातम्या सविस्तर. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांचा उपोषणाचा 5वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत असल्याने सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यालाच पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने सिल्लोड बंद ठेवण्यात आले आहे. याच अनुषंगाने आज सर्व बाजारपेठा बंद आहेत. सिल्लोड शहरासह परिसरातील सोयगाव, कन्नड, फुलंब्री, खुलताबाद तालुक्यातही व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली आहेत. सरकारने लवकरात लवकर अधिवेशन बोलवावे व आरक्षण द्यावे अशी मागणी मराठा समाज बांधवांनी केली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री मी मराठा समाजाच्या वतीनं त्यांना सगळ्यांना विनंती करतो की आमचे जरांगे पाटील हे जे उपोषणाला बसले, आमच्या मराठा समाजाच्या सगळ्या मागण्या त्यांनी लवकरात लवकर पूर्ण करावे असे मी मराठा समाजाच्या वतीनं त्यांना विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्र बंद असा सकल मराठा समाज महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सिल्लोड तालुक्यातही आज संपूर्ण व्यापाऱ्यांनी आपले दालने दुकाने बंद करून समाजाला पाठिंबा दिला. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आणि खऱ्या अर्थाने 4 ते 5 दिवसापासनं मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या पोटामध्ये अन्नाचा एकही कण नाही. शासनाने आणि प्रशासनाने कृपया मराठा समाजाच्या भावनाशी खेळू नये. एवढं वातावरण तणावग्रस्त असताना जो काही अध्यादेश पारित करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यासाठी दिरंगाई होत आहे, ते अधिवेशन त्वरित घेण्यात यावं असं मराठा समाजाचं मत आहे. त्याचबरोबर जे काही सामाजिक आंदोलनादरम्यान मराठा बांधवांवरती गुन्हे दाखल झाले आहे, ते गुन्हे सर्वत्र वापस घ्यावे आणि जास्त अंत न पाहता मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आता खऱ्या अर्थाने जर सोडवायचं असेल तर सगळे सोयरे हा अध्यादेश शासनाने पारित करून आणि त्वरित अधिवेशन बोलून हा मार्ग म्हणजे हा प्रश्न जो आहे मार्गी लावावा अशी मी शासनाला विनंती करतो. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावत आहे. त्यांच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. आंदोलनाला पाठिंबा म्हणून मराठा समाज बांधवांनी भोकरदन शहरातून रॅली काढली आहे. भोकरदन शहरात सकल मराठा समाजाकडून कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. यावेळी तालुक्यातील व परिसरातील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर, मला सांगा, तुम्ही महाराष्ट्र बंदची हाक दिली होती, कसाच प्रतिसाद मिळाला आणि काय विषय? मनोजदादा जरांगे हे परत पुन्हा एकदा मराठ्यांच्या लेकरासाठी अमर उपोषणाला बसलेले आहे. त्यांची प्रकृती खालावत चाललेली आहे. त्यांच्या समर्थनार्थ पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजानं महाराष्ट्र बंदचं आव्हान केलेलं आहे आणि त्या आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शासनानं मराठा समाजाचा अंत न पाहता मनोजदादा जरांगे यांच्या उर्वरित मागण्या ज्या आहे त्या पूर्ण केल्या पाहिजे. आज मराठा तरुण, मराठा समाज हा रस्त्यावर उतरलेला आहे. आज जरी मराठा समाज हा शांततेत असला तर हे वादळ शांततेचे हे जे वादळ आहे हे मंत्रालयावरही धडकून राहील, आमदार खासदाराच्या घरावरही धडकून राहील. म्हणून सांगतो, या सरकारनं मनोजदादा जरांगे यांच्या मागण्या त्वरित मान्य केल्या पाहिजे. जय शिवराय. आज भोकरदन शहरामध्ये मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे आंतरवाली सराटी या ठिकाणी अमरण उपोषण सुरू आहे आणि त्यांच्या नाकातून रक्तसुद्धा आलेलं आहे. अशी भयानक परिस्थिती असताना या दळबर्दी सरकारला जो अध्यादेश काढायचा 2 दिवसात सांगितलं होतं, त्यांनी तो अध्यादेश काढला नाही. तुम्ही हा मराठा शांत आहे, मराठ्यांचा आता अंत पाहू नका. यानंतर आम्ही आज शांततेने बंद करू लागलो. तालुका, शहर, महाराष्ट्र
यानंतर आमचा उद्रेक तुम्ही पाहू नका, तो सरकारला झापणार नाही, याला सर्वस्वी जबाबदार सरकार राहील। उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्यासह 4 आरोपींना उल्हासनगर न्यायालयाने कोठडी सुनावली आहे। आज सकाळी या 5ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले होते। आमदार गणपत गायकवाड यांना गोळीबार प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना पहिले 14 फेब्रुवारी पर्यंत न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार आज अटक असलेल्या सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। न्यायालयाने गणपत गायकवाड यांच्यासह 4 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। 4ही लोकांना कोर्टात सकाळी 9 वाजता हजर करण्यात आला होता आणि कोर्टाने पोलिसांची डिमांड असताना सुद्धा तपासाची प्रगती बघून त्यांना जेल कस्टडीचे आदेश केलेले आहे। युक्तिवाद म्हणजे त्यांनी तपासादरम्यान कशाला त्यांना अधिक पोलीस कस्टडी पाहिजे त्यांनी ते सादर केलं कोर्टाला। आम्ही सांगितलं की जे काही तपास झाला आहे कस्टोडियल इन्व्हेस्टिगेशन तेवढा पुरेसा आहे, आता पुढच्या कस्टडीची गरज नाही आहे। किती आरोपी आहेत? 5 आरोपी अटक केलेले आहेत। आता पुढची प्रोसेस असा आहे का सध्या आम्हाला सगळे सर्टिफाईड कॉपीज घेऊ द्या, तोपर्यंत आम्ही काय सांगू नाही शकत। उमर काझी आहे। आपले जे माननीय आमदार गणपत गायकवाड साहेब आहेत त्यांच्यासाठी आम्ही हजर झालो कोर्टामध्ये। कोर्टामध्ये पोलिसांची बाजू अशी होती की त्यांना 11 दिवस पोलीस कस्टडी ऑलरेडी मिळालेली होती, त्यानंतर पुन्हा त्यांना पुढे पोलीस कस्टडीची गरज भासत होती, परंतु माननीय न्यायालयाने सर्व गोष्टींचा विचार करून त्यांनी कुठलेही नवीन मुद्दे कोर्टासमोर आणले नाही आहेत, कुठल्याही प्रकारच्या कस्टडीची गरज नाही आहे। पोलिसांना जेवढा वेळ पाहिजे होतं ते पूर्ण वेळ मिळालेला आहे आणि पुढचे कुठले कस्टडीची गरज नाही आहे असं मत घेऊन आणि सफिशियंट चान्स पोलिसांना दिलेलं गेलं आहे। तर असं त्यांनी ऑब्झर्वेशन्स देऊन कोर्टाने त्यांची पोलीस कोठडी नामंजूर केलेली आहे आणि त्याच्याबद्दल बरोबरच जेवढे इतर आरोपी होते सर्व आरोपितांना आज माननीय न्यायालयाने MCR म्हणजेच आपलं जेल कस्टडी ती मंजूर केलेली आहे। तर आता ह्याच्यापुढे त्यांना पोलीस कस्टडी संपलेले असून ते आता जेल अथॉरिटीजच्या ऑब्झर्वेशनखाली राहतील। कोणत्या जेलमध्ये आता या संदर्भात काय माहिती आहे? कोणत्या जेलमध्ये? आम्हाला त्याबद्दल माहिती आम्हाला दिली जात नाही, पण जे आम्हाला अजूनपर्यंत माहिती मिळाली त्यानुसार त्यांना आधारवाडी जेलमध्ये नेलं पाहिजे, जे कोर्टाचं ज्युरिडिक्शन आहे त्याप्रमाणे त्यांना आधारवाडी जेलला नेलं पाहिजे असं आमचं मत आहे। बाकी ते युक्तिवाद काय झाला? युक्तिवाद म्हणजे कोर्टामध्ये तेच आम्ही त्यांना माहिती दिली की बाबा जे त्यांचं म्हणणं आहे की कॉन्स्पिरसी वगैरे, तर हे कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा प्रकार नाही आहे। हे जे काय घडलेलं आहे ते सिनियर PIंच्या केबिनमध्ये घडलेलं आहे आणि जे घडलेलं ते सर्व CCTV फुटेजमध्ये सर्वांसमोर समाविष्ट आहे आणि सर्वांना माहिती आहे। तर ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कॉन्स्पिरसीचा गुन्हा सिद्ध होत नाही आहे किंवा कॉन्स्पिरसीचा गुन्हा नाही आहे। कॉन्स्पिरसी फक्त बाकी सर्वांना अडकवण्यासाठी याच्यामध्ये केलं जातं आहे असं आमचं स्पष्ट मत होतं, ज्याला धरून कोर्टाने पोलीस कस्टडी त्यांची नामंजूर केली। ॲडव्होकेट निलेश पांडे, ॲडव्होकेट समीर बिस्पुते आणि ॲडव्होकेट राहुल भोसले आणि आमची टीम। ठीक आहे, ह्याच्यावरती आता ह्या क्षणी खूप कमेंट करणं योग्य ठरणार नाही, कारण की तपास त्यांचा चालू आहे पोलिसांचा। त्यांना तपासाची पूर्ण संधी मिळाली पाहिजे आणि कोर्टाने पण ह्या गोष्टीवरती कॉन्शियस दिलं की बाबा त्यांना 11 दिवस जे कस्टडी दिली गेलेली होती 11 दिवस त्यांना कस्टडीसाठी खूप झाले आणि पुढे आता कस्टडीची कुठल्या प्रकारची गरज भासत नाही आहे, तर त्याप्रमाणे त्यांची कस्टडी नामंजूर केली। आमचे माननीय आमदार साहेब आहेत गणपत गायकवाड, त्यांच्या वतीने आज आम्ही तिथे कोर्टात हजर झालेलो। बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। बघत रहा महाराष्ट्र TV 24। आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300। सेंट्रल प्रोविंशियल स्कूल एंड जूनियर कॉलेज शिक्षा पाए अब संस्कार के साथ डे बोर्डिंग एंड रेसिडेंशियल स्कूल फैसिलिटीज, लाइब्रेरी, लैबोरेटरीज, कंप्यूटर रूम, डिजिटल क्लासरूम्स, म्यूजिक,
vocal and instrumental, dance, classical and western, sports, indoor and outdoor. Central Provincial School and Junior College, 38 Vedahari, Outer Ring Road, Post Besa, Nagpur. Our branches at Rameshwari and Vedahari. Contact number 7276066999 and 7276055999. Central Provincial School and Junior College. नागपुर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल। हमारे यहाँ आयुर्वेदिक व लेजर से उपचार होता है। एनल फिशर, एनल फिस्टुला, पाइल्स, किडनी स्टोन है, ओबेसिटी से परेशान है, वेट लॉस करना चाहते हैं, पीसीओडी एंड मेंस्ट्रुअल प्रॉब्लम्स, महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वजाइनल रिजर्वेशन करवाना चाहते हैं, अपने चेहरे पर असमयी झुर्रियां, त्वचा पर काले दाग आ रहे हैं, आर्थराइटिस प्रॉब्लम्स जैसे कि कमर या घुटनों का दर्द, बालों का झड़ना, असमय सफेद होना, सीने में जलन, पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार, ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे अच्छा हॉस्पिटल काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल में, जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण। और एड्रेस काळे आयुर्वेदिक पाइल्स लेजर हॉस्पिटल, उमरेड रोड, दिघोरी बस स्टॉप के पास, दिघोरी, नागपुर। और कॉन्टैक्ट नंबर 7585387079 और 9423105824। विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषण सुरू केले आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 5वा दिवस आहे। त्यांची प्रकृती खालावत आहे। त्यांच्या समर्थनार्थ छत्रपती संभाजीनगरमध्ये सरकारचा निषेध करण्यासाठी क्रांती चौकात आंदोलन करण्यात आले। सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी यावेळी मराठा आंदोलकांकडून करण्यात आली। जो तांदूळ चोर आहे फक्त एका समाजामध्ये भांडण लावत आहे। त्यांनी संविधानाचे मूल्य जपले नाही, उलट तो देशद्रोही, त्याला तुरुंगात टाकायला पाहिजे, त्याची जामीन रद्द करायला पाहिजे। ते आम्ही नाही बोलायला पाहिजे, शिंदे, फडणवीस आणि पवारने बोलायला पाहिजे। आज मराठा आरक्षणासाठी गेल्या काही दिवसापासून तीव्र असे आंदोलन महाराष्ट्रभर चालू आहे। जालना जिल्ह्यातील सराटे आंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील 10 तारखेपासून आमरण उपोषण करत आहेत। त्यांची परिस्थिती आज एवढी चिंताजनक आहे, माणूस संध्याकाळपर्यंत राहतो की नाही याची शाश्वती नाही, कारण नाकातून रक्तस्राव होत आहे। तरी सुद्धा शिंदे, फडणवीस आणि पवार आणि परत एक पिल्लू काल जुटले काँग्रेसचे, हे सगळे मिळून यांना पक्ष प्रवेश घ्यायला द्यायला टाइम आहे, पण मराठा समाजाच्या मागण्याकडे लक्ष द्यायला टाइम नाही। मनोज जरांगे पाटील यांची तब्येत अत्यंत हालाकीची आहे। त्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर मधील सर्व सकल मराठा समाजाच्या वतीने मुर्दार सरकारचा निषेध करण्यासाठी शिवतीर्थ पवित्र ठिकाणी आम्ही या ठिकाणी जमा झालेलो आहेत। आणि तुमच्या पिढ्याच्या बांधवाच्या माध्यमातून सांगतोय, संध्याकाळपर्यंत जर त्यांनी दखल घेतली नाही तर सकल मराठा समाज रोडवर आपले संसार थाटेल। सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज रस्त्यावर आपले संसार घेऊन बसेल। कायदा सुव्यवस्था निर्माण झाल्यास शिंदे, फडणवीस आणि पवार जिम्मेदार राहतील, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगू शकतो। एक मराठा
आज देवगिरी प्रांतातर्फे वेगवेगळ्या जिल्ह्यातून रामभक्त अयोध्येला रामलल्लाच्या दर्शनासाठी जात असून सर्वांनी भगव्या टोप्या घालत जय श्री रामाचा नारा देत छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकातून अयोध्येला रवाना झाले आहेत. संपूर्ण वातावरण राममय झालं आहे. 1100 रामभक्त छत्रपती संभाजीनगर येथून अयोध्येला जात आहे. या रामभक्तांना शुभेच्छा देण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड उपस्थित होते. त्यांची अयोध्येला संपूर्ण व्यवस्था केली असल्याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर आम्ही विश्व हिंदू परिषदच्या माध्यमातून अयोध्येला श्रीराम दर्शनासाठी जाणाऱ्या 1400 रामभक्ताच्या शुभाशीर्वाद किंवा त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. एकंदरीत वातावरण श्रीराममय झालेलं आहे. आम्ही सर्वांचं अभिनंदन केलं आणि त्यांचा प्रवास सुखाचा हो, अयोध्येमध्ये रामलल्लांचं त्यांचं चांगलं दर्शन हो म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो. आणि एकंदरीत आज संभाजीनगर रेल्वे स्टेशनवरती वातावरण श्रीराममय झालेलं आहे. आमच्या सर्वांतर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. यामध्ये देवगिरी प्रांतमधून अर्थात संपूर्ण मराठवाडा या भागातून प्रत्येक रेल्वे स्टेशनवरून रामभक्त आज ट्रेनमधून जात आहे. वसंत पंचमी निमित्त येवला शहरातून चौंडेश्वरी मातेची पालखी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी चौंडेश्वरी मंदिरासह गाभाऱ्यात आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. यावेळी सकाळपासूनच मंदिरात विविध कार्यक्रम संपन्न होऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्रासह इतर राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविकांनी या वसंत पंचमी उत्सवाला हजेरी लावली. जय चौंडेश्वरी. आज वसंत पंचमी उत्सव 2024 हा आमचा वार्षिक उत्सव असून ह्या वार्षिक उत्सवासाठी बाहेरच्या राज्यातील लोक, गावातील समाज, त्याच्यानंतरनं ही परंपरा गेले 150 ते 250 वर्षापासून चालू आहे. मिरवणूक आमची सकाळी देवीचा अभिषेक होतो, त्याच्यानंतरनं मिरवणूक निघते. मिरवणूक निघाल्यानंतरनं मिरवणुकीमध्ये आमचे वेगवेगळे प्रकारचे देखावे असतात, सजीव देखावे, तेही आम्ही सादर करतो. उत्साहपूर्ण वातावरणामध्ये ही चौंडेश्वरी मातेची मिरवणूक साजरी होते. इथं आल्यानंतरनं देवीची महाआरती आणि महाप्रसादाचा कार्यक्रम होतो. दरवर्षीप्रमाणे हा असाच वार्षिक कार्यक्रम आमचा चालू असतो. आज माघ शुद्ध वसंत पंचमी देवांकुष्टी समाजाच्या वतीने श्री चौंडेश्वरी मातेची सवाद्य पालखी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. सकाळी मातेला दुग्धाभिषेक मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर या पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली. पहाड गल्ली या ठिकाणी टक्कर गणेश मंडळाच्या वतीने नाश्ता, चहा, पाण्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणावर येवल्यातील तालुक्यातील समाज बांधव, बंधू भगिनी देखील सहभागी झालेच आहेत. लहान बाळ गोपाल देखील सहभागी झालेले आहेत. त्याचप्रमाणे इतर राज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर समाज बांधव या उत्सवासाठी इथे येत असतात. या उत्सवाला सुमारे 150 ते 200 वर्षाची परंपरा आहे आणि दरवर्षी नवनवीन देखावे या ठिकाणी समाजाच्या वतीने सादर करण्यात येतात मिरवणुकीमध्ये. त्यामुळे विशेष आकर्षण या मिरवणुकीचं महाराष्ट्रभरातील समाज बांधवांना असतं. त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज बांधव येत असतात. या पालखी मिरवणुकीचं मार्गक्रमण शहरातील मुख्य रस्त्यांवरून होऊन पालखी मंदिरामध्ये येते. या ठिकाणी महाआरती मान्यवरांच्या हस्ते होते आणि त्यानंतर महाप्रसादाने या उत्सवाची सांगता होते. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. सबसे अलग दिखेगी आपकी पसंद कृष्णा मेंस. इंडियन हो या इंडो वेस्टर्न स्टाइल में अलग कृष्णा मेंस. कोट सूट, शेरवानी, इंडो वेस्टर्न, कुर्ता पजामा एंड शर्ट पैंट की वाइड रेंज. कृष्णा मेंस एथनिक वेयर, नंगा पुतला चौक, गांधी बाग, नागपुर. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर्स से सज्ज,
सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। बाहर उठो बैठो। तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। कॉल या विजिट करें www.pilesfistulacure.com।